बघा इथं क्वेश्चन नंबर बी मधला सेकंड जो दिलेला आहे तो दिलेला आहे इव्हॅल्युएट 0 to 4, लिमिट दिलेली आहे 0 to 4 dx अपॉन अंडर रूट ऑफ 4x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे डेफिनाइट इंटिग्रेशनचा आहे, बट इथं अंडर रूट ऑफ 4x मायनस एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. बघा तर याचं सोल्युशन फाइंड आउट करताना सोल्युशन लेट्स I इक्वल्स टू 0 to 4, आपण ग्रीन येल्लो पेनने लिहितो. ठीक आहे. लेट्स इंटिग्रेशन I इक्वल्स टू 0 to 4 dx अपॉन अंडर रूट ऑफ 4x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. 4x मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग आता बघा याला इथं आपण जर एक्स कॉमन घेतला तर काय येणार, 4 मायनस एक्स स्क्वेअर येणार. मग पुन्हा ते स्क्वेअर रूटमध्ये पण आहे, म्हणजे इथं आपण पार्शियल फ्रॅक्शन पण अप्लाय करू शकत नाही. मग आता जर तुम्ही हा ऑब्झर्व केलात तर इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे बघा हा. तर इंटिग्रल ऑफ द फॉर्म कोणता, 1 अपॉन अंडर रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. पण इथं सी म्हणजे काही दिलेलं नाही, सी म्हणजे काय इथं 0 आहे. मग असं जर असं तर आपण काय फाइंड आउट करतो, थर्ड कोइफिशियंट. काय फाइंड आउट करतो, थर्ड कोइफिशियंट. म्हणजे हा क्वेश्चन कशाचा आहे, थर्ड कोइफिशियंट किंवा थर्ड टर्मचा आहे. मग थर्ड टर्म आपण काय करणार आहे, थर्ड टर्म फाइंड आउट करणार, याच्यामध्ये एकदा ॲड करणार, सबस्ट्रॅक्ट करणार. तर चला मग आपण आता इथं पहिले काय करू, थर्ड टर्म फाइंड आउट करू. ठीक आहे. तर थर्ड टर्म काय बघा आता, तर इथं लिहायचं टू मेक बघा आता आपल्याला काय करावं लागेल, याला परफेक्ट स्क्वेअर प्रोड्यूस करावं लागेल. परफेक्ट स्क्वेअर प्रोड्यूस करताना काय करावं लागेल, याच्यामध्ये आपल्याला चार बघा इथं टू मेक परफेक्ट स्क्वेअर वी हॅव टू कॅल्क्युलेट थर्ड टर्म. आपल्याला काय करावं लागेल, थर्ड टर्म फाइंड आउट करावं लागेल. मग थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय आहे बघा, थर्ड टर्म इज इक्वल्स टू ब्रॅकेट ऑफ 1 अपॉन 2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 2. मग बघा आपल्याला काय करायचं आता, इथं परफेक्ट स्क्वेअर करायसाठी थर्ड टर्म फाइंड आउट करायची. मग थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन 2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. कोएफिशियंट ऑफ एक्स बघा, एक्सचा स्क्वेअर नाही, फक्त कोएफिशियंट ऑफ एक्स काय आहे, 4 आहे. म्हणजे इथं काय येणार 1 अपॉन 2 इंटू 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा 2 1 2 2 2 4 म्हणजे इथं काय येणार 2चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार 4 येणार. म्हणजे थर्ड टर्म इज इक्वल्स टू काय आली आपली 4 आली. मग थर्ड टर्मचं काय करायचं, थर्ड टर्म जी राहते ती काय करायची, एकदा इक्वेशनमध्ये ॲड करायची, एकदा सबस्ट्रॅक्ट करायची. मग इथं लिहायचं खाली I इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4 dx अपॉन काय करायचं, dx अपॉन अंडर रूट ऑफ. बघा आता एकदा काय करायचं, ॲड करायचं, नंतर एकदा काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं, किंवा एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं, एकदा ॲड करायचं, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. 4 - 4 0. आणि आपलं ओरिजिनल इक्वेशन काय, प्लस 4x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग आता पुढच्या पेजवरती बघा, I इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4 dx अपॉन अंडर रूट ऑफ. मग बघा आता इथं लक्ष द्या, तर इथं आपण काय करणार आहे आता
हा जो -4 आहे याला इथं आपण ब्रॅकेट टाकणार आणि ब्रॅकेट टाकल्यानंतर काय होणार बघा इथं बघा इथं हा 4 ॲज इट इज मायनस साईन त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं ब्रॅकेटमध्ये 4 प्लस 4x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग आता याच्यानुसार काय होणार इथं चेंजेस होणार. मग इथं येणार इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं बघा तर हा 4 प्लस 4x मायनस एक्स स्क्वेअर हा कशाचं एक्सपान्शन आहे 2 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. ठीक आहे. आणि इथं हा जो 4 राहणार आहे हा 4ला पण आपण काय करू शकतो 2चा स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर आहे की नाही. त्या 4ला पण काय करू शकतो आपण 2चा स्क्वेअर लिहू शकतो. बघा हा जो नुसता 4 राहिला आहे त्याला आपण 2चा स्क्वेअर लिहू शकतो. मग याच्यानुसार काय होणार I इक्वल्स टू 0 to 4 0 to 4. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होणार बघा dx अपॉन अंडर रूट ऑफ हा जो 4 आहे 4ला आपण 2चा स्क्वेअर लिहिणार मायनस ब्रॅकेट आणि हे जे 4 प्लस 4x मायनस एक्स स्क्वेअरला याला आपण 2 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे. मग आपल्याला आता बघा ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. मग स्टँडर्ड फॉर्म कोणता तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बघा इंटिग्रेशन dx अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. मग याचं एक्सपान्शन काय येतं तर याचं एक्सपान्शन येतं बघा साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए येतं. ठीक आहे. प्लस सी या फॉर्म्युल्यानुसार आता इथं चेंज होणार. आता हे डेफिनाइट इंटिग्रेशन त्याच्यामुळे इथं लिमिट अप्लाय करायची प्लस सी येणार नाही. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आहे. मग इथं काय येणार बघा I इक्वल्स टू आता सगळ्यात पहिले इथं ए म्हणजे काय बघा इथं ए म्हणजे 2a आणि एक्स म्हणजे काय 2 मायनस एक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर I इक्वल्स टू काय येणार आता I इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ बघा इथं ब्रॅकेट टाकायचा एक्स म्हणजे 2 मायनस एक्स अपॉन 2 आणि इथे येणार लिमिट 0 to 4. ठीक आहे. मग बघा परत आता लिमिट अप्लाय करायची. मग लिमिट अप्लाय करताना काय होणार एकदा 0 पुट करायचं एकदा 4 पुट करायचं. मग बघा I इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ ब्रॅकेट ऑफ बघा आता पहिले 4 पुट करायचं अप्पर लिमिट म्हणजे इथे येणार आहे 2 मायनस 4 अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन इनवर्स ऑफ मग इथं काय येणार 2 मायनस 0 अपॉन 2. ठीक आहे. मग इथे येणार I इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2 मायनस 4 काय येणार -2 अपॉन 2 मायनस साइन इनवर्स ऑफ 2 अपॉन 2. मग इथे येणार आहे I इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ -1 आणि इथे येणार साइन इनवर्स ऑफ 1. मग एक मिनटं बघा इथं आपलं हे जे मग बघा इथं साइन इनवर्स ऑफ -1 आहे. ठीक आहे. तर एक फॉर्म्युला बघा आपल्याकडं साइन इनवर्स ऑफ -a इज इक्वल्स टू काय येतं मायनस साइन इनवर्स ऑफ ए येतं. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो हे मायनस साईन बाहेर घेऊ शकतो. मग इथे येणार I इक्वल्स टू मायनस साइन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन इनवर्स ऑफ 1.
मग इथं हे काय आहे, साइन इनवर्स ऑफ 1 ऑलरेडी आहे इथं. ठीक आहे, साइन इनवर्स ऑफ 1. मग बघा मायनस साइन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन इनवर्स ऑफ 1 काय येणार, मायनस 2 साइन इनवर्स ऑफ 1 येणार. ठीक आहे, मग आता बघा इथं साइन इनवर्स ऑफ -1. मग बघा साईनची जी व्हॅल्यू आहे, साइन 90 डिग्री इज इक्वल्स टू साइन π/2 इज इक्वल्स टू काय राहतं, 1 राहतं. आणि हा साइन जर इकडे नेला तर काय होणार, साइन इनवर्स होणार. म्हणजे तिथं काय राहिलं, π/2 इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1. ठीक आहे, म्हणजेच काय आहे की साइन इनवर्स ऑफ 1 म्हणजेच π/2 आहे. मग बघा आपण काय करणार आता, साइन इनवर्स ऑफ 1च्या जागेवरती π/2 पुट करणार. ठीक आहे, मग साइन इनवर्स ऑफ 1च्या जागेवरती जर π/2 पुट केलं म्हणजे इथे काय येणार, -2 ब्रॅकेटमध्ये π/2. मग हा 2 कॅन्सल झाला आणि i इक्वल्स टू काय आलं, फक्त -π आलं. ठीक आहे, मग बघा आन्सर आलं i इक्वल्स टू -π. मग आपण याच्यात काय केलं आता, स्टार्टिंगला बघा त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट स्क्वेअर बनवायचं होतं, म्हणून आपण इथं थर्ड टर्म फाइंड आउट केली. थर्ड टर्म आली 4. मग थर्ड टर्म एकदा प्लस केली एकदा मायनस केली. मग हे जे एक्सपान्शन होतं हे काय झालं, 2 - x ब्रॅकेट स्क्वेअर झाला आणि 4ला काय लिहिलं आपण, 2चा स्क्वेअर. मग स्टँडर्ड फॉर्म आला dx अपॉन √a² - x². त्याचं येतं साइन इनवर्स ऑफ x अपॉन e. मग त्याच्यामध्ये आपण पुट केलं, नंतर लिमिट अप्लाय केल्यानंतर साइन इनवर्स ऑफ 1 म्हणजे π/2 राहतं. π/2 पुट केला आणि आपल्याला आन्सर आला i इक्वल्स टू π. ठीक आहे, तर हा पण 3 मार्कसाठी आलेला होता, हा पण सोपा होता. ठीक आहे.